अखंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवताचार्य अभप रोशन महाराज कळंबे। सांसद आदर्श ग्राम साईनगरी पांचगाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर वर्णन करतात। परमात्मा अतिशय सुंदर आहे। चेहऱ्यावरती देवाच्या धूळ लागलेली असायची आणि धुळीने माखलेला चेहरा पाहण्यासाठी सुद्धा गवळणी गर्दी करत होत्या। वरहा पेडम नटवर वपुः कर्णयो कर्णीकार बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयन्ती च मालम् रन्ध्रान् वेणोरधरसुदया पुरयङ्गो पुरुन्दैः रुन्दारण्यं शपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः। या श्लोकामध्ये देवाच्या सौंदर्याचं वर्णन केलंय की ज्याच्या डोक्यावरती मोराचा मुकुट आहे आणि वेणूचा नाद करीत जो वृंदावनाच्या गल्लीतून निघालेला आहे। ते दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण गोपिका देवाला बघण्यासाठी गर्दी करत होत्या। इतका परमात्मा सुंदर आहे। विचार कर की ज्या परमात्म्याने इतकं सुंदर जगत निर्माण केलं तो किती सुंदर असेल। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। भगवान शुकदेव वर्णन करतात। परीक्षित, प्रतिवर्षी कार्तिक महिन्यामध्ये इंद्राची पूजा करण्याचा प्रघात वृंदावन मध्ये होता। गोवर्धन लीलेचा प्रसंग प्रारंभ होतोय। ती खुर्ची खाली ठेवा, गोवर्धन खाली ठेवा, त्याची पूजा करायची आहे। आरतीचं ताट वगैरे घ्या, तुळशीचे पानं टाका एक दोन त्याच्यावर। खुर्ची खाली ठेवा, ठीक आहे। आणि प्रतिवर्षी त्या ठिकाणी इंद्राची पूजा करण्याची पद्धत म्हणून यशोदा माई काय करीत होत्या की नैवेद्य तयार करीत होत्या। नैवेद्य तयार करीत असताना कृष्ण परमात्मा जवळ गेले आणि यशोदा माईला विचारलं, मैया आज आपल्याकडे कशाची पूजा आहे, मला जरा खायला नैवेद्य दे ना काहीतरी। यशोदा माई म्हणायला लागला, खबरदार कृष्ण हात लावू नको, आपण खाल्लं की देवाला चालत नाही। देवाने विचार केला, अरे मी सर्व देवाचा देव आणि मलाच खायला देत नाही। रडतच गेले नंदबाबाकडे। नंदबाबाकडे गेले। नंदबाबाने विचारलं, काय कृष्ण का रडतो? बाबा आज आपल्याकडे कशाची पूजा आहे? अरे पदार्थ मागितला तर मैयानी एक पदार्थ सुद्धा खायला दिला नाही। नंदबाबांनी कृष्ण परमात्म्याला आपल्या मांडीवरती बसवलं आणि सांगितलं, बघ कृष्णा मी तुला समजावून सांगतो। नंदबाबांनी भगवंताला समजावून सांगितलं, अरे प्रतिवर्षी आपण इंद्र महाराजांची पूजा करतो। म्हणजे बाबा कशा करता? कृष्णा आपण जर प्रतिवर्षी नंद आणि त्या इंद्राची पूजा जर केली तर मूळचा आपल्या पृथ्वीवरती पाऊस पडतो, इंद्राची कृपा। त्यामुळे होतं काय की पृथ्वीवरती गवत उगवत, आपल्या पशु पक्ष्यांना गायींना चरण्यासाठी गवताचा उपयोग होतो आणि मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला शेतीमध्ये धान्य सुद्धा पिकतं। इंद्र महाराजांची कृपा आहे आणि म्हणून तर आपण इंद्राची पूजा प्रतिवर्षी करत असतो। पर्जन्यो भगवान इंद्र मेघस्तस्यात्ममूर्तया तेभि वर्षन्ति भूतानां प्राणिनां जीवनोपयः। भगवंतांनी सांगितलं, मग आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ देवता तर गोवर्धन पर्वत आहे ना बाबा। कसं काय? अरे इंद्र तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा मरतो। मग हा देव थोडी, हा तर जीव आहे।
कर्मणा जायतो जंतु कर्मनेव विलियते सुखम दुःखम वयं क्षेमम कर्मनेवाभिपद्यते. इंद्राला सुद्धा कर्मभोग भोगावा लागतो. हा देव कसला? माझ्या मते ऐका, तुम्ही इंद्राची पूजा न करता गोवर्धन महाराजांची पूजा करू. आता तिथं काही वृद्ध पुरुष बसले. सर्वांना वाटलं, नंदबाबाला सांगितलं म्हणे, बाबा कृष्ण दिसतो लहान पण गोष्टी फार महत्वाच्या करतो. आम्हाला सुद्धा त्याचं म्हणणं पटण्यासारखं आहे. सर्वांना ती गोष्ट पटली आणि सर्वांनी ठरवलं कृष्णाच्या म्हणण्यानुसार इंद्राची पूजा न करता गोवर्धन महाराजांची पूजा करण्यासाठी जायचं. आता सर्वांनी केलं काय? कित्येक बैलगाड्यांमध्ये मडके ठेवलेले होते, दह्याने लोण्याने दुधाने भरलेले. कृष्ण बलराम आपल्या त्या बैलगाड्यामध्ये बसले आणि सर्वचे सर्व निघाले ते गोवर्धनाची पूजा करण्यासाठी. शांडिल्य मुनींना निमंत्रित केलेलं आहे आणि गोवर्धन महाराजांची पूजा चालू आहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराजे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराजे. जय हो. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. तुप पान चढ़े तुप फूल चढ़े. पान चढ़े तुप फूल चढ़े. तुप पान चढ़े तुप फूल चढ़े. चढ़े दूध की होता जोता तेरे माथे मुकुट विराज. गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. सात कोस की परिक्रमा. सात कोस की परिक्रमा. तेरी सात कोस की परिक्रमा. तेरी सात कोस की परिक्रमा. तेरे माथे मुकुट विराज विराज तेरे माथे मुकुट विराज रखे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. तेरे माथे मुकुट विराज रहे. तेरे माथे मुकुट विराज रहे. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, शांडिल्य मुनींना त्या ठिकाणी निमंत्रित केले आहे पूजा करण्यासाठी. गोवर्धन महाराजांची पूजा चालू आहे. परमात्म्याने त्या ठिकाणी मानसी गंगा माता प्रगट केली आणि त्याद्वारे ते पाणी आणून गोवर्धन पर्वताची पूजा त्या ठिकाणी चालू आहे. गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी सर्वांनी गोवर्धन महाराजांचा अभिषेक केला आणि प्रत्यक्ष गोवर्धन परमात्मा सगुण साकार रूप धारण करून प्रगट झालेले आहे. गोवर्धन महाराज की शंख चक्र गदा पद्म धारण केलेले परमात्मा नैवेद्य दाखवला. देवाने तो सेवन केला. गोवर्धन महाराज की जय हा ध्वनी नाद ऐकायला गेला इंद्र महाराजांच्या कानावरती. नारदांना विचारलं, नारदजी कशाचा ध्वनी आहे? नारदांनी सांगितलं म्हणे, इंद्र महाराज अनेक वर्षापासून तुमची चालत असणारी पूजा या कृष्णाने बंद केली
आणि स्वतः 4 भुजा धारण करून जाऊन बसलाय त्या पर्वताच्या वरती, स्वतःची पूजा करून घेतोय. इंद्राला क्रोध निर्माण झाला. या कृष्णाची एवढी हिंमत की माझी पूजा बंद केली, स्वतःची पूजा करून घेतोय. वरुण देवतेला, वायू देवतेला आज्ञा केली, जा मुसळधार पावसाचा वर्षाव करा. आणि मग काय, वारा झुंजात सुटलेला आहे, प्रलय काल स्थिती निर्माण झालेली आहे, मुसळधार पाऊस पडतोय. वेळ आहे, बसा तुम्ही बसा, लय वेळ आहे, 10 मिनिटं आहे, बसा तिथंच बसा. वारा सुटलेला आहे, प्रलय काल होतो की काय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली. सर्वचे सर्व गोपाळ गोपवासी घाबरले. कृष्णा अरे बघ, इंद्राची पूजा सोडून गोवर्धनाची पूजा केली, त्याचा परिणाम इंद्राचा कोप झालाय. कोप, धावा धावा पळा. गाई वासर, लहान लहान गोपाळ, म्हातारे माणसं घाबरून पळू लागले. भगवंत सांगू लागले, घाबरू नका, सर्वजणी शांत व्हा, कोणी धावू नका, कोणी पळू नका. ज्या गोवर्धन महाराजांची आपण पूजा केली तेच आपलं रक्षण करतील. सर्वजणांनी डोळे बंद करा आणि गोवर्धन महाराजांचं ध्यान करा. सर्वांनी डोळे बंद केले, गोवर्धन पर्वताचं ध्यान केलं. आणि काय झालं, ज्यावेळेला सर्वांनी डोळे उघडले तो पर्वत परमात्मा कृष्णाने एका करांगडीवरती धारण केला. गिरधारी भगवान की जय. 7 रात्र आणि 7 दिवस पर्यंत तो पर्वत भगवंताने आपल्या करांगडीवरती धारण करून ठेवला. आणि तेव्हापासून भगवंताला एक नाव पडलं, गिरधारी. गिरी म्हणजे पर्वत आणि पर्वताला धारण करणारा तो गिरधारी. तुम बिन मोरी कोण खबर रे गोवर्धन गिरिधारी. तुम बिन मोरी कोण खबर रे, तुम बिन मोरी कोण खबर रे गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. मोर मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर शोभे. कुंडल की छवि न्यारी रे, कुंडल की छवि न्यारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. ओ तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले
भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित 7 दिवस आणि 7 रात्रीपर्यंत परमात्माने तो गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती धारण केलेला आहे. इंद्राने विचार केला, जरा जाऊन बघावं. ज्यावेळेला इंद्र त्या ठिकाणी येऊन बघतो तर काय, गोकुळामध्ये त्या वृंदावनमध्ये धूळ उडताना दिसली. सगळं वातावरण सुकलेलं होतं. आश्चर्य वाटलं. लक्षात आलं की आपण एवढा मुसळधार पावसाचा, हवेचा वर्षाव केला, पण काही परिणाम झाला नाही. काय भानगड आहे? इंद्राला देवाचं अस्तित्व माहिती झालं आणि इंद्र शरण येतो. भगवंताची स्तुती गायली. इंद्र प्रदक्षिणा करून निघून गेला. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित 84 कोस व्रजमंडळमध्ये जेवढा काही गोपिका होत्या, आता बघा या ठिकाणी रासलीलेचा प्रसंग येतोय. फार विस्तृत प्रसंग आहे. इथे एक सत्र लागतं बोलतो म्हटलं तर. वेणूच्या काठीची वाळू होती. शरद पौर्णिमेच्या रात्री दूर जरा जास्त व्हायला लागला. बघा बरं ते वेणू वाजवला. संपूर्ण गोपिका त्या ठिकाणी येतात. बंसी वाले हो, बंसी वाले, 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 बंसी बजा दे, मुरली सुना दे, बंसी बजा दे, मुरली सुना दे, गोपियों को वाले, बंसी वाले हो, बंसी वाले, मुरली वाले हो, मुरली वाले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे, प्रीत लगा दे, जोत जगा दे, प्रीत लगा दे, गोपियों को वाले, बंसी वाले वो, बंसी वाले, मुरली वाले हो, बंसी वाले, बंसी बजा दे, मुरली सुना रे, बंसी बजा रे, मुरली सुना रे, गोपियों को वाले, बंसी वाले हो, बंसी वाले, बंसी वाले हो, मुरली वाले, बंसी वाले हो, मुरली वाले, बंसी वाले हो, मुरली वाले. सर्वांनी आमच्या चेतन महाराजाकरता एकदा टाळ्या वाजवा. तुमचं नशीब आहे, इतके उत्कृष्ट कलाकार भेटले. पण त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी होकार दिला. तसे आमचे राजू महाराज गोरले काय उत्कृष्ट ऑर्गन वाजवतात. अशी दुर्मिळ कलाकार मंडळी आहे. आपल्या नशिबाने ते भेटले, पण तुम्हा लोकांना त्याची कदरच नाहीये.
असा आनंद घ्यायला पाहिजे. आज मंडपामध्ये इतकी उपस्थिती असायला पाहिजे होती. काय दुर्दैव काय मरण येतं लोकांना काय माहिती. वेणूचा नाद केला. संपूर्ण गोपिका त्या ठिकाणी उपस्थित आहे. जेवढा गोपिका होत्या तेवढेच कृष्ण परमात्म्याने रूप धारण केलेले. सर्वांसोबत परमात्मा रास खेळतात आणि ती रास लीला बघितल्यानंतर भगवान महादेव त्या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांनी गोपिकेचं रूप धारण केलं. परमात्मा महादेवजींसोबतही रास खेळतात आणि म्हणतात की महादेवाची स्थापना केली गोपिकेने, ज्याला गोपेश्वर भगवान म्हणतात. तुम्ही आजही वृंदावनला जर गेलात तर भगवान महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी गोपेश्वर भगवान की प्रत्यक्ष गोपिकेने महादेवाची स्थापना केल्याची प्रचिती त्या ठिकाणी येते. आजही त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होतं. आणि वृंदावनमध्ये जो तुम्ही आज गेले तर आजही अनेक गोष्टी ज्या परमात्म्याच्या सानिध्यामध्ये होत्या. यमुना माता अजूनही तिचं दर्शन होतं. जो गोवर्धन पर्वत परमात्म्याने एका करंगळीवरती धारण केला तो गोवर्धन आजही वृंदावनमध्ये आहे. गोपिकेनी कात्यायनी मातेची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली होती. ती कात्यायनी माता मंदिर अजूनही प्रत्यक्ष रूपाने वृंदावनमध्ये पाहायला मिळतात. अशा बऱ्याच गोष्टींची प्रचिती वृंदावनमध्ये येते. कधीतरी वृंदावनला जाऊन बघा. भक्तिमय आनंदमय वातावरण आहे. ते स्थान महात्म्य की त्या ठिकाणी गेल्यानंतर अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होतं. वृंदावनमध्ये आमचं त्या ठिकाणी भागवताचं नियोजन झालेलं आहे. जुलै महिन्यामध्ये 18 तारखेपासून विहाडपेठची काही मंडळी आहे त्यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि मला तिथे कथेसाठी म्हणून निमंत्रित केलेलं आहे. कोणाला जर यायचं असलं तर संपर्क करा. आपण तुमची सर्वांची व्यवस्था लावून देऊ शकतो. मला वाटते त्यांनी 7,500 रुपये असं काहीतरी त्यांनी फी ठेवलेली आहे. येणे जाणे त्या ठिकाणी वास्तव्य करणे वगैरे. भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी आहे. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, कंस अतिशय चिंतातूर आहे. नाराज अवस्थेमध्ये कंसाला बघितलं आणि नारद त्या ठिकाणी विचारतात, म्हणे महाराज आपण दुखी आहात कशामुळे? कंसाने सांगितलं, बघा ना नारदजी, अरे अनेक राक्षस मी मारण्यासाठी पाठवले कृष्णाला, पण जो जातो परत येण्याचं नाव घेत नाही. नारदांनी सांगितलं, म्हणे महाराज असेच राक्षस पाठवत गेले तर तुम्हाला काही फायदा होणार नाही, तो कृष्ण मारला जाणार नाही. म्हणे मग तिथं जाऊन मारण्यापेक्षा असं करणार, कृष्ण बलरामालाच इकडे बोलवून आणा, कारण अपने गली में कुत्ता भी शेर होता है. या गल्लीतल्या कुत्र्यावरती बाकी गल्लीतले कुत्रे ज्यावेळेला येऊन पडतात ना ओ करून, हे गल्लीतलं कुत्र जे असतं ना याचं डेअरिंग लय वाढलं असतं. मग बाहेर दुसऱ्या गल्लीतले आलेले कुत्रे जे असतात ना हे पळवून लावतं त्याला. ते कुत्रे म्हणतात तू आमच्या गल्लीत येऊन पाय, नाही तू मुडदा पाडला तर मग त्याला तिथं जाऊन मारण्यापेक्षा असं करा ना महाराज, त्या कृष्ण बलरामाला तिकडे बोलवून घ्या. आता नारद संत आहे आणि विचार हा करतात की लवकरात लवकर या दुष्टाचा उद्धार झाला पाहिजे. कंसाने अक्रोजीला बोलवलं. अक्रोजी कंसाचे काका लागतात आणि भगवंत यांच्यावरती प्रेमही करतात. अक्रोजींना बोलवल्यानंतर अक्रूरांनी विचारलं, म्हणे महाराज मला बोलवलं कशा करता? बघा अक्रूरजी, या वसुदेवाने आपल्या सोबत किती मोठा धोका केलाय तुम्हाला तर माहिती. नंद बाबाकडे असणारे 2 मुलं कृष्ण आणि बलराम हे तर त्या वसुदेवांचे पुत्र आहे आणि आपल्याला माहिती पण नव्हतं. अनेक राक्षस पाठवले त्याला मारण्यासाठी, पण एकही राक्षस गेला तो परत आला नाही. म्हणे महाराज मग तुमचं काय मत आहे? अक्रोजी माझं म्हणणं ऐका,
त्याला तिथं जाऊन मारण्यापेक्षा असं करा, कृष्ण बलरामालाच इथं बोलवून आणा. आपण धनुष्य यज्ञाचं आयोजन करू, यात्रा भरवू आणि मथुरा पाहण्यासाठी ते सर्व येतील. धोक्याने कृष्ण बलरामाला मारून टाकू. नारळ फोडायला तयार व्हा आता, कंस मरणार आहे. कुठे गेले ते महाराज? धोंडे महाराज या इकडे. धोंडे का धोंडे वरती गेले का? अक्रूरजी ज्यावेळेला वृंदावन मध्ये येतात, रात्रभर प्रवास करतात रथामध्ये बसून. पहिले कंस मारून मग लग्न करू आपण. तुम्ही तिथंच बसा. एका धनक्यात नारळ फुटलं तर बरं आहे. अक्रूरजी रात्रभर प्रवास करतात, मनामध्ये विचार करतात, मी किती भाग्यवान आहे की माझ्या परमात्म्याचं मला दर्शन होते. वृंदावनमध्ये प्रवेश केल्यानंतर परमात्म्याची पहिल्यांदा भेट झाली आणि भगवंताला अक्रूरजींनी सांगण्याच्या आधीच भगवंतानी अक्रूरजीशी संवाद केला आणि सांगितलं, बघा अक्रूरजी, मला माहिती आहे की दुष्ट कंसाने तुम्हाला इथं कशा करता पाठवलंय म्हणून, पण मी एक विनंती करतो, या कंसाने मला मारण्यासाठी बोलवलं ही गोष्ट माझ्या गोपाळांना मित्रांना सांगू नका. अरे बिचारे डोकं आपटून आपटून रडतील. अक्रूरजी गेले नंदबाबाच्या घरी. नंदबाबांनी स्वागत केलं, रात्रीचं भोजन झालं आणि निवांत झाल्यानंतर मग मात्र नंदबाबा यशोदा माईंनी विचारलं, अक्रूरजी आपण आलात, आनंद आहे, पण आपल्या येण्याचं कारण मात्र अजून कळालं नाही, कृपा करून सांगा ना. त्यावेळेला अक्रूरजींनी सांगितलं, महाराज नंदबाबा, मला तर असं वाटतंय कंसाच्या मनामध्ये परिवर्तन झालेलं दिसतंय. कृष्ण बलरामानी त्याची शोभा पाहण्यासाठी यावं असं कंसाचं म्हणणं आहे, त्याची इच्छा आहे. आणि एक महत्वाची गोष्ट नंदबाबा तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही कृष्ण आणि बलरामाला जे आपले पुत्र म्हणून समजून बसलात ना, हे तुमचे पुत्र नाहीये. काय बोलता? हा, अरे हे तर वसुदेव देवकींचे पुत्र आहे. ही गोष्ट ऐकली आणि आपल्या हातामध्ये असणारं जलपात्र यशोदा माईच्या हातातलं खाली पडलं. अनेक लक्षात घ्या, 11 वर्ष 56 दिवसानंतर यशोदा माईला ही गोष्ट माहिती झाली की कृष्ण आणि बलराम आपले पुत्र नाही. तोपर्यंत या भ्रमात होती की कृष्ण बलराम हे आपलेच पुत्र आहेत म्हणून. ही गोष्ट माहिती केली ती अक्रूरजीने. हातातलं जलपात्र खाली पडलं. यशोदा माईनी सांगितलं, खबरदार अक्रूरजी असं काहीतरी बोललात तर. अरे माझी कुबेरासारखी संपत्ती जर कुणाला पाहिजे असेल तर खुशाल घेऊन जा म्हणावं, पण माझ्या कृष्ण आणि बलरामाला मी माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. एकतर या दुष्टांनी मोठा त्रास देणं चालू केलाय. नंदबाबा समोर गेले, यशोदेला समजवण्याचा प्रयत्न करते. सांगतायत म्हणलं, यशोदे अगं 2 दिवसाची तर गोष्ट आहे ना, त्याचे मित्र जाणार, सर्वजण जाणार ती शोभा पाहण्यासाठी मथुरेमध्ये, आणि आपल्या मुलांनी का जाऊ नये. यशोदा माईचं मन मानत नव्हतं. परमात्मा जवळ गेले, यशोदा माईच्या नेत्रातलं पाणी पुसलं आणि सांगितलं, मैया अगं मला जाण्याची आज्ञा दे. माझे सर्व मित्र जाणार आणि राहिली गोष्ट येण्याची तर 2 दिवसात परत येणारच आहे ना. यशोदा माईच्या नेत्रातलं पाणी परमात्म्याने पुसलं. भगवंताला जवळ घेतलं आणि सांगितलं, हरे कृष्णा, तुला माहिती ज्या वेळेला तू गायी चरण्यासाठी जातो, एक एक क्षण तुझा युगायुगासारखा जाणवतो. त्यातल्या त्यात या दुष्ट कंसाच्या मनामध्ये तुला मारण्याचा भाव आहे. कित्येक प्रयत्न तुला मारण्यासाठी केले. माझं ऐश्वर्य जर कोणाला पाहिजे असेल तर देईल, पण माझ्या कृष्णाला तुला कधी दूर जाऊ देणार नाही. ऐक, नको जाऊ. यशोदा माईला नंदबाबानेही समजवलं. यशोदा माई हो म्हणण्यासाठी तयार नव्हती. रात्रीच्या वेळा नंदबाबा आणि गोपाळ एका रथामध्ये बसून तर निघून गेलेले होते. रात्रीचे 2 वाजले.
देवाला जाग आली. बघितलं की त्या पलंगावरती यशोदा माई नाही. कुठं गेली असेल? शोधू लागले की ओरांड्यामध्ये जाऊन बघतात ते एका खांबाला डोकं टेकवून यशोदा माता डोळ्यातून आश्रय गाळवून रडू लागलेली. यशोदा माईचं रडणं बघितलं. परमात्मा जवळ गेले आणि आपल्या छोट्याशा हाताने यशोदा माईच्या नेत्रातलं पाणी पुसू लागले. मैया, अगं का रडते? कृष्ण, तुला काहीच कसं का कळत नाही रे? अरे लहानापासून आतापर्यंत तुझं संगोपन केलं आणि या दुष्ट कंसाच्या मनामध्ये तुला मारण्याचा भाव आहे, तू का समजून घेत नाही? भगवंतानी सांगितलं, आई अगं 2 दिवसाची तर गोष्ट आहे, जाणार आणि परत येणार. मथुरेची शोभा पाहिली की यशोदाला माहिती होतं की एकदा हा गेला की वसुदेव देवकी याला येऊ देणार नाही म्हणून. संपूर्ण रात्र यशोदा माईला समजवण्यामध्ये गेली आणि दुसऱ्या दिवशी अक्रोजींनी रथ सजवला. दरवाजा ज्यावेळा उघडला, हजारो गोपिका यशोदेच्या आपल्या त्या महालासमोर उभे आहे. त्या दिवशी तर गायी सुद्धा रडू लागल्या. गायींच्या नेत्रामध्ये पाणी. हजारो गोपिका त्या यशोदेच्या महालासमोर दिसल्या. त्या गोपिका विनंती करतात, अक्रूरा, इतका कसा काय क्रूर आहे तू? आमच्या प्राणाला आमच्या जवळून मथुरेमध्ये नेतोय. अरे तुझे नाव अक्रूर आहे पण करणे मात्र क्रूर आहे. गौरणे म्हणती यशोदेला, कोठे सावळा कारक शृंगारीला, सांगे वो मजला अक्रूरा उभा असे बाई साजनी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौडणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौडणी. बोल नंदाची पटराणी सदबीज होऊनी, मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी. विभर झाले मनवतन ऐकुनी. या नंदाची अंगणी मिळाल्या गौडणी. या नंदाची अंगणी मिळाले गौडणी. अक्रूरा चांडाला तुझ कोणी धाडिले, का घात करू आलासी. वदसी सकळा अक्रूरा तुझे नाम तैसीची करणी. या नंदाची अंगणी मिळाल्या गौडणी. या नंदाची अंगणी मिळाल्या गौडणी. संपूर्ण गोकुळामध्ये असणाऱ्या ज्या गवळणी आहे, यशोदा माईच्या त्या दारासमोर उभे आहे. गायी सुद्धा डोळ्यातून अश्रू गाळून रडू लागलेल्या. गवळणी त्या अक्रूचीला शिव्या देतात. अक्रूरा, चांडाळा, अरे तुला कोणी पाठवलं? तुझं नाव अक्रूर आहे पण करणे मात्र क्रूर आहे. आमच्या प्राणाला आमच्यापासून लांब नेतोय, तुला काहीच कसं वाटत नाही?
परमात्मा कृष्ण जवळ जातात आणि त्या गवडणीला विनंती करतात, गोपिकेंनो, आता उशीर करू नका, मला जाण्याची आज्ञा द्या. मी तुमच्या स्नेहाला आणि प्रेमाला आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कृष्णा, अरे तू निष्ठुर आहे. मग एवढाच जर वियोग तुला घडवून आणायचा होता, कशाला आमच्यावरती प्रेम केलं आणि आम्हाला चटक लावली ती प्रेमाची. भगवंतांनी सांगितलं, बघा गोपिकेंनो, मी लगेच 2 दिवसामध्ये परत येणार आहे, मला जाण्याची आज्ञा द्या. संपूर्ण गोपिकेंना माहिती होतं, अरे कृष्ण जाण्याची भाषा करतो, पण एकदा गेला की तो परत येणार नाही म्हणून. भगवंतांनी विनंती केली आणि गोपिका बाजूला तर झाल्या, पण भगवंतांनी अक्रोजीला आज्ञा केली, अक्रोजी आता वेळ करू नका, या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. देव बोले अक्रूरासी वेगे अकिरतासी, या गोपींच्या शोकासी न पाहे मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघून या नंदाचे अंगणी, मिळाला गौडणिया नंदाची अंगणी, मिळाला गौडणी. वृंदावनीच्या सकळ जनाला, वृंदावनीच्या सकळ जनाला देवळे जीवदान, देवळे जीवदान. नको नेऊ भगवान नेऊ नको भगवान आकुला, नको नेऊ भगवान आकुला, नको नेऊ भगवान आकुला, नको नेऊ भगवान. अक्रोजीला सांगितलं, आता वेळ करू नका, चला लवकर रथाला हाकला. रथ ज्या वेळेला जाऊ लागलेला, यशोदा माई रथाच्या मागे धावते. मथुरेच्या सीमेपर्यंत रथाला परमात्माने मागे वळून बघितलं, यशोदा माई धावू लागलेली. अक्रोजीला सांगितलं, अक्रोजी थांबा. रथ थांबवलं आणि धाडदेशी उडी टाकली आणि यशोदा माईकडे परमात्मा येतात. कवटाळून कृष्णा जवळ घेतलं आणि सांगितलं, कृष्णा, अरे आज 11 वर्षानंतर मला अक्रूरांकडून कळालं की तू माझा पुत्र नाही आहे म्हणून. कृष्णा, माझी एक विनंती आहे, मला माहिती आहे तू आता परत येणार नाही म्हणून. शक्य झालं तर ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आठवू नको. एकदा तू मडके फोडले होते आणि मी तुला उखळाला बांधलेलं होतं. परमात्म्याने यशोदामाईच्या नेत्रातला अश्रू पुसले आणि सांगितलं, मैया, मी जीवनातल्या सगळ्या गोष्टी विसरेन, पण तुझ्या स्नेहाला कधी विसरणार नाही. आता मला जाण्याची आज्ञा दे बरं. परमात्मा रथामध्ये बसले. यशोदामाईच्या नेत्रातलं पाणी थांबता थांबत नव्हतं. करता करता रथ येऊन पोहोचला मथुरेच्या सीमेवरती. यमुनेमध्ये देवानी स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प केला, उद्याचा सूर्यास्त नंतर होईल, मी वध करेल या दुष्ट कंसाचा. देवाने संकल्प केला. मथुरेमध्ये आले सर्वचे सर्व गोपाळ. कृष्ण परमात्मा मथुरेची शोभा पाहत पाहत महाराज कंसाने रंगमंच तयार केला होता, ज्याला आपण स्टेडियम म्हणतो. उंच सिंहासनावरती महाराज कंस बसलेला अनेक पैलवानांना कृष्णाशी लढवतो. सर्वांना देवाने मारलं. कोलिया पीड नावाचा हत्ती होता, त्यालाही मारलं. अनेक पैलवान देवाशी लढण्यासाठी सोडले. परमात्म्याने सर्वांचं कल्याण केलं आणि थेट उडी घेतली ज्या ठिकाणी कंस सिंहासनावरती बसलेला आहे. त्याचा मुकुट पाडला, केस धरले आणि सिंहासनावरून खाली पडलं देवानी.
कंस म्हणा लागला, खबरदार कृष्णा, केस पकडू नको, हे तुझी रीत बरोबर नाहीये. भगवान म्हटले, कंस तुला माहिती आज मी केस का पकडले? अरे आजपासून ते दृश्य डोळ्यासमोर आण. माझ्या देवकी मातेचा विवाह वसुदेवांसोबत ज्या वेळा लागला त्यावेळा तू अशाच पद्धतीनं रथातून खाली केस धरून ओढलं होतं. त्याचं स्मरण करून देण्यासाठी आज मी तुझे केस पकडलेले आहे. आता फक्त माझं रूप डोळे भरून पहा, कारण तुला माझ्या स्वरूपात आता विलीन व्हायचंय. केस धरून खाली ओढलं आणि भगवंतानी त्याच्या छातीवरती प्रहार केला आणि कंसाला मारून त्याला मुक्ती प्रदान केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुठलं का खरं सांगा? तुमचा काही नियम नाही बा. कंसाला मारलं. कंसाला मारून गादी खाली झाली. कारागृहामध्ये बंद करून ठेवलं तर वसुदेव देवकीला भगवंतानी त्यांना सोडवलं. त्यानंतर भगवंत आपल्या आजोबाला राज्यकारभार चालवण्यामध्ये मदत करू लागले मथुरेमध्ये. त्या राज्यावर स्वतः भगवंत बसले नाही. कंसाच्या बापाला कंसाने बंद केलं होतं ना, आजोबाला मोकळं केलं आणि ज्याची गादी होती आजोबाची उग्रसेनाची त्यांना ती परत केली. राज्य चालवण्यामध्ये देव मदत करतात. त्यानंतर भगवंताचा मुंडन संस्कार होतो. भगवंत संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये अवंतिका नगरीमध्ये उज्जैन मध्ये परमात्मा आश्रमामध्ये गुरुकुलाकडे शिकण्यासाठी जातात. 6 महिन्यामध्ये अनेक प्रकारची विद्या परमात्मा अवगत करतात. त्यानंतर दक्षिणेमध्ये काय देव विचारलं, गुरुमातेने सांगितलं माझा पुत्र मला परत आणून दे. भगवंतानी त्याला यमलोकातून परत आणून दिला. आशीर्वाद दिला गुरुजींनी. भगवंत येतात. मथुरेमध्ये वास्तव्य करीत असताना 17 वेळा जरासंधानी स्वारी केली. इकडे लक्ष द्या. गोवर्धन परत होय काय? सांभाळून घ्या. माणसं कमी पडले, याव का आम्ही? शक्तिमान, बरा शक्तिमान आठवला. आमचे कलाकाराले कार्टून आहे, नाही तर मला मथुरेवरती स्वारी केली जरासंधाने. 17 वेळा स्वारी केली. कारण जरासंधाच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती कंसाला दिल्या होत्या. कंसाला मारल्यामुळे आपल्या जावायला कृष्णाने विधवा केले. आता सूट घ्यायचा म्हणून 17 वेळा स्वारी केली. देवानी 17ही वेळा त्याला परास्त केलं. 18व्यांदा मथुरेला आग लावली. आग लावलेली बघितली आणि भगवान कृष्णाने विश्वकर्मा ऋषींच्या द्वारे द्वारकेची स्थापना केली. रात्रीच्या रात्री सर्वांना द्वारकेमध्ये स्थापन केलं. सर्वचे सर्व द्वारकेमध्ये वास्तव्य करू लागले. आता प्रसंग येतो भगवंताच्या विवाहाचा. लग्नाची तयारी करा. कौंडण्यपूरमध्ये एक राजे राहते, ज्यांचं नाव आहे भीष्मक राजा. त्यांना 5 पुत्र आणि एक मुलगी जिचं नाव रुक्मिणी असं होतं. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली असे 5 पुत्र आहे. जे रुक्मिणी होती तिचं लग्न ठरवलं होतं मोठ्या भावाने, कुणाशी? शिशुपालाशी. पण रुक्मिणी माता त्या ठिकाणी मनातल्या मनात प्रेम करते भगवान कृष्णावरती. लग्न प्रसंग आहे. अशा स्थितीमध्ये रुक्मिणी मातेने पत्र लिहिलं भगवंताला, हे केशव, मी आतापर्यंत तुम्हाला कधी बघितलं नाही, पण तुमच्याबद्दल तुमच्या गुणांचं वर्णन मी माझ्या कानाने ऐकून होते. माझा विवाह माझ्या भावाने शिशुपाळाशी करण्याचं ठरवलेलं आहे. पत्र मिळता क्षणी मला नेण्याकरता या. मी पूजा करण्यासाठी अंबिकेच्या मंदिरामध्ये जाणार, त्यावेळेला येऊन मला इथून घेऊन जा, असं पत्र लिहिलं. ती पत्राची घडी घातली आणि दिली त्या सुदेव ब्राह्मणाजवळ. सुदेव ब्राह्मण जातो वृंदावनमध्ये. ते पत्र घेऊन द्वारकेमध्ये ते पत्र घेऊन आल्यानंतर
पत्र वाचलं भगवंतानी आणि रथामध्ये बसून रुक्मिणीला आणण्यासाठी म्हणून भगवंत निघाले. बलरामजीने विचारलं, कृष्णा कुठं? निघालो तिकडे. अरे पण कुठं? सुदेव ब्राह्मणांनी सांगितलं रुक्मिणीला आणण्याकरता. बलरामजी म्हटले, ठीक आहे, जायलाच पाहिजे, कारण आता आमचा कृष्ण मोठा झालाय. रथामध्ये आरूढ झाले आणि भगवान कृष्ण रथामध्ये बसून थेट निघाले की ज्या ठिकाणी रुक्मिणी माता पूजा करण्यासाठी आलेल्या होत्या. 10,000 सैनिकाचा बंदोबस्त केला त्या मंदिराजवळ अंबिकेच्या. कोणी? रुक्मिणीच्या भावाने. 10,000 सैनिक आहे, हातामध्ये नग्न तलवार घेऊन. पण परमात्मा कृष्ण रथामध्ये आरूढ होऊन त्या ठिकाणी येतात. देवाने आपल्या सौंदर्यामध्ये सर्वांना फसवलं. 10,000 सैनिक तलवार उपसून बसले, देवाकडे धावू लागले मारण्यासाठी. देवाने स्मित हास्य केलं. देवाचं सौंदर्य बघितल्या सर्व त्या ठिकाणी मोहित झाले. एक म्हटला, अरे त्याचे दात बघा किती सुंदर आहे. दुसरा म्हटला, अरे मुकुट बघा. तिसरा म्हटला, मुकुट काय बघता, पितांबर बघा. एक म्हटला, त्याच्या गळ्यातले हार बघा किती सुंदर आहे. सौंदर्यामध्ये देवाने सर्वांना भाळवलं. करता करता भगवंत त्या मंदिरामध्ये प्रवेश करतात. रुक्मिणी मातेला जगातले सगळे शकून दिसू लागले. अंबिकेच्या गळ्यातला असणारा हार रुक्मिणी मातेच्या गळ्यामध्ये येऊन पडला आशीर्वाद म्हणून. भगवंताने तिचा हात धरला, रथामध्ये बसवलं आणि थेट नेऊ लागले. रुक्मिणीच्या भावाने पाठलाग केला. पाठलाग करत असताना आवाज दिला, कृष्णा थांब, यशोदेचं दूध पिला असेल तर तिथेच थांबशील. यशोदेच्या दुधाची आठवण काढल्याबरोबर देवाने त्या ठिकाणी रथ थांबवला. दोघांचं युद्ध होतं. त्याची अर्धी दाढी अर्धी मिशी काढली रुक्मिणीच्या भावाची. त्यानंतर भीष्मक राजे रुक्मिणीचे वडील तिथं आले. भीष्मक राजाने त्याच्या मुलाला म्हणजे रुक्मिणीच्या भावाला समजवलं आणि सांगितलं, बघ, नारदांनी लहानपणामध्ये सांगितलं होतं ही रुक्मिणी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचा विवाह नारायणासोबतच होऊ शकतो. मनाच्या मलिनतेला मिटवून टाक आणि दोघांचं लग्न होण्याकरिता कोणता प्रतिबंध निर्माण करू नको. रुक्मिणीचा भाऊ कबूल झाला आणि सांगितलं, जा तुम्ही वरात घेऊन आम्ही थाटा माटामध्ये रुक्मिणीचं लग्न तुमच्याशी लावून देऊ. म्हणून भगवान कृष्णाने कौंडण्यपूर क्षेत्रामध्ये वरात आणली आणि मोठ्या थाटात रुक्मिणी आई साहेबांचा विवाह कृष्ण परमात्म्याशी पार पडतोय. नवरदेव नवरीचे मामा या, अंतरपाठ धरा. आज जरा उशीरच झाला, या बरं. दोन्हीच तर मामा आहे इथं, तुम्ही या दोघे. मामानं 7 दिवसात लय सेवा केली. या पटपट वाटा. शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं पल्लाडो मरुडं चिंतामणि सेवुरं लेनाद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामे राजन संस्थितो गणपति
कुर्या सदा मंगलम शुभमंगले सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया शर्मावती वेदिका शिप्रावेत्रवती मासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान मित्राखिवचनास्या समजुनी तू बोरे नाही आता आली एक जबाबदारी तुझला ये कपती व्रता जाणे देश तुझा तुलाच भूषवी ती वाढवी तू प्रथा जैसे राम सीता सती अनसुया अत्रित सेवा स्वता भोगासाठीच लग्न हे न शुनिया आदर्श मानव्यता दावा आचरुणी अशी ही सुरकता कुर्या सदा मंगलम शुभमंगले सावेदा राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो नी चिंता करी ही कन्या सगुना गुना नृपवरा कवना समय आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पूने रुक्मा पुत्र वडील त्यादी पुदने कुर्या मंगल शुभ मंगल सावधान आदि लग्न घटी समीप नवरा ये वो निया वाघरा गृहो में मधुपर कपूजन करा अंतः पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोगे करा विभूति वागत्रे बहुगल बलान करता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान
तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीं स्मरामि इष्टदेवता कुलदेवता ग्रामचिन्तं गृहीता ताडिवादन्त्रिं सुलग्नं सावधान शुभमंगल सावधान। ज्यांनी ज्यांनी भगवंताची मंगल कथा श्रवण केली त्याचं परमात्मा मंगलच करतो। कथेचं महत्त्व कलियुगामध्ये खूप मोठं आहे, पण आपण अडाणी अज्ञानी जीव आहे की देवाला समजून घेण्याची मानसिकता आणि प्रवृत्ती आपल्यामध्ये नाही, हे दुर्दैव आहे। आज आपलं गाव इतकं मोठं आहे, त्या मानाने इथे उपस्थिती एवढी असायला पाहिजे होती। कथेचं निमंत्रण स्वीकारलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती राहील, पण येऊन ज्यावेळी इथं बघितलं अपेक्षेचा पूर्णतः भंग झाला। कथेमध्ये 5-5, 10-10 हजार कथेला लोक असतात। ज्यांना ज्यांना हे श्रवण घडलं ते तर भाग्यवान आहेच आहे। असो, पण उद्या मात्र आपल्या भागवत कथेची सांगत आहे। उद्या तरी सर्वांनी उपस्थिती द्या। शेवटचा दिवस हा महत्त्वाचा असतो। शेवटचा दिवस गोड व्हावा। ज्याला 6 दिवसामध्ये इच्छा असूनही अडीअडचणी निर्माण झाल्यामुळे येणं शक्य झालं नसेल, पण भागवताचं फल असं आहे, 11वा स्कंद जर आपण श्रवण केला तर पूर्ण भागवत श्रवण केल्याचं फल मिळतं। 11 स्कंदावरती एकनाथ महाराजांनी स्वतंत्र ग्रंथ निर्माण केलेला आहे, त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात। का? 11 स्कंदामध्ये कृष्ण परमात्म्याने हा मृत्यूलोक सोडून जात असताना उद्धवाला जे मार्गदर्शन केलेलं आहे, उद्धव आणि भगवान कृष्णाचा संवाद म्हणजे एकनाथी भागवत आहे। त्याचं ट्रान्सलेशन एकनाथ महाराजांनी मराठी ओवींमध्ये केलेलं आहे। जो कोणी हा 11 स्कंदाचं श्रवण करतो त्याला पूर्ण भागवत श्रवण केल्याचं फल प्राप्त होतं। आणि उद्याचा दिवस इतका महत्त्वाचा आहे की परमात्मा कृष्ण निजधामाला जाताना उद्धवाला अतिशय गोड आणि महत्त्वाचा उपदेश केला। कलियुगामध्ये काय काय घडणार हे सगळं उद्या ऐकायला मिळेल। दोष निवृत्तीसाठी कोणतं साधन महत्त्वाचं आहे, कोणत्या युगात कोणतं साधन होतं वगैरे, या सगळ्या गोष्टींचा विस्तार उद्याच्या सत्रामध्ये, सुदाम चरित्र हे उद्याच्या सत्रामध्ये होईल। या ठिकाणी झाकी प्रसंग दर्शवण्याचा आपला प्रयत्न होता। झाकीकार महाराजही आलेले आहेत, पण त्याला बनवण्यासाठी म्हणून कोणी जे पात्र पाहिजे ते कोणी नव्हतंच, त्यामुळे आपण हा प्रसंगच डोळ्यासमोर उभा केला नाही। झाकी बनवायला आणि पात्र घेण्याकरता कोणी उपस्थित नव्हतं। काय करावं, आमचं नशीबच तसं आहे। तुमचं नशीब म्हणावं का आमचं म्हणावं काय माहिती। आणि उद्या आपल्या कथेची सांगत आहे। महिला वर्गाने ऐका, उद्या येताना आरतीचं पूजेचं साहित्य घेऊन या। या ठिकाणी आपल्याला सामूहिक भगवंताची आरती करायची आहे। जशी आपण या ठिकाणी साईबाबाची आरती करतो तसंच उद्या पूजेची थाळी, पूजेचं साहित्य घेऊन या ठिकाणी आरतीसाठी सामूहिकरित्या उपस्थित राहायचं आहे। म्हणजे केवळ आरतीसाठीच यायचं असं नाही, तर भागवताला येऊन बसा। येताना आरतीचं ताट आणा। ते ताटं जे आहेत ते समोर असे स्टेजवरती ठेवले तरी चालेल। आपापले ताटं ओळखून बरोबर घेऊन जाणे, तर ताटासाठीच भांडणं असं नको आहे। आणि मग पूजा करण्यासाठी म्हणून सर्वांनी ग्रंथाला नमस्कार पूजा करण्यासाठी यायचं आहे। तिथे सीडी ठेवायची आणि व्यवस्थित वरती चढून पूजा करायची। नाहीतर काय झालं, एका गावामध्ये असंच सगळेचे सगळे लोकांनी स्टेजवरती गर्दी गेली, महाराजासहित स्टेज खाली गेला होता। वाचलो म्हणून तुमच्या समोर आहे आज, म्हणून स्टेजही उद्या सांभाळायचं आहे। आजचं सत्र पूर्ण करतो। आणि बघा, हां, महत्त्वाचं असं आहे, उद्या आपल्या या सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण कबीर महाराज अत्तार हे मुस्लिम समाजाचे कीर्तनकार आहेत। माझी त्यांची ओळख झाली होती मुंबईला माझी कथा होती। त्या कथेमध्ये त्यांचं कीर्तन होतं। अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आहे। मुस्लिम समाजामध्ये असतानाही वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांच्या 3 पिढ्यांपासून चालू आहे। त्यांच्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि त्यांचं कौतुक पाहण्यासाठी, ते कीर्तन ऐकण्यासाठी सर्वांनी उद्या गर्दी करा। तशी गर्दी खूप होणार आहे उद्या, इथं जाहिरातच खूप झालेली आहे। कीर्तनासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। आणि 9 ते 11 ही उद्याच्या कीर्तनाची वेळ आहे।
थोड्या वेळाने आता हरिपाठ चालू होईल. उद्या याच वेळा हरिपाठ होईल. हरिपाठ झाले की आरती आणि आरती झाले की मग महाराजांचे कीर्तन होईल. सर्वांनी उद्या 9 ते 11च्या कीर्तनाला उपस्थित राहायचं आहे. आता आरतीला सर्वांनी उभे व्हावे. अखंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवताचार्य अभप रोशन महाराज कळंबे. सांसद आदर्श ग्राम साईनगरी 5 गाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर.